ची देखील शपथ ते पाळली जावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम दिलाय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, शिवजयंतीनिमित्त ट्विट करत असताना राहुल गांधी भरकटलेत। राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे। आज शिवजन्मोत्सव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त ट्विट करत असताना राहुल गांधी भरकटले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली त्यांच्या ट्विटमध्ये वाहिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हातात घेऊन त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलेला आहे। मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि अर्थात आता या ट्विटमुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतील। दरम्यान राहुल गांधींच्या या पोस्टवरून अतुल भातखळकरांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात। त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे। हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं, आदरांजली शब्दाचा वापर करावा, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरं जावं लागेल। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, आदरांजली किंवा अभिवादनाऐवजी श्रद्धांजली वाहिली आहे राहुल गांधींनी, काय प्रतिक्रिया उमटतायत राजकीय वर्तुळातून? अगदी पाहतोय आपण, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि त्यावरून कुठेतरी आता वाद होताना पाहायला मिळतोय। भाजपच्या नेत्यांनी जी आहे ती टीका करायला सुरुवात केलेली आहे। अतुल भातखळकर असेल किंवा इतर नेत्यांनी जी आहे ती याच्यावरती टीका केलेली आहे। शिवाजी महाराज जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटवरती जी आहे ती श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यामुळे त्वरित हे जे आहे ते ट्विट मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती भाजपने केलेली आहे आणि सोबतच कुठेतरी राहुल गांधी नेहमीच महाराष्ट्रातील महापुरुष असतील किंवा नेते असतील यांचा जाणतेपणे जे आहे ते अपमान करत असतात आणि आताही सुद्धा शिवाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान त्यांनी केलेला आहे। त्यामुळे ट्विट मागे घ्यावा अशा प्रकारची